हॅलो नमस्कार, मी सोनिका, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. आज हनुमान जयंतीच्या दिवसाचा ब्लॉग आहे. जरा एडिट करायला उशीर झाला. सकाळी 5 वाजता उठले, हातावर मेहंदी काढली होती. भावाच्या लग्नातला कोण सापडला, चला तर काढूया, काहीतरी येते ते आपल्याला. त्याच्यानंतर सकाळी डबा झाल्यानंतर सगळं आटपलं. नाश्ता माझा झाला, आमचा सगळ्यांचा नाश्ता झाला आणि मग घराची साफसफाई करायला सुरुवात केली. कचरा काढून घेतला, सगळं काम आवरलं, कारण आज देवळात वगैरे जायचं होतं. त्याच्यामुळे सगळं काम आवरून घेतलं. पहिलं कचरा काढून घेतल्यावर ओट्यावर जो राडा होता तो सगळा आटपून घेतला. राडा म्हणजे अक्ष गेला शाळेत की मी सगळं आवरून घेते आणि ओटा तसाच ठेवते. मग ओटा आवरून घेते. ओट्यावर सगळा पसारा असतो सकाळचा ठेवलेला, तसाच तो घेतला आवरून. कारण आज नैवेद्य पण करायचं होतं. नैवेद्याला स्पेशल म्हणजे मी गुलाबजाम केलेले, पण ती क्लिप शूट केली नाही. ती क्लिप शूट झाली नाही, मी केलीच नाही, वेळ नाही भेटला मला करायला. हे सगळं आवरून घेतलं, भांडी बिंडी घासून घेतली, कारण मग परत संध्याकाळी देवळात जायचं होतं ना. मी घेतलेल्या वस्तू जागच्या जागी पुसून व्यवस्थित ठेवते रोज, कारण ते मला मग परत तेच हात लावायचे डब्याना वगैरे, ते मला आवडत नाही. मग रोज मी साफ करून सगळं ठेवते व्यवस्थित. जेवढं रोजच्या रोज आपण साफसफाई करू ना, तेवढं आपल्याला नंतर काम क्लिनिंगचं आपलं थोडं कमी होतं. म्हणून नेहमी रोज जेवढं तुम्ही घेणार ना, तेवढं पुसूनच परत जागच्या जागी ठेवायचं, म्हणजे मग त्रास होत नाही. जेवढं आपलं घर क्लीन असेल ना, तेवढं आपल्याला फ्रेश वाटतं, पॉझिटिव्ह वातावरण. तशी मी घराची क्लिनिंग 15-15 दिवसांनी पूर्ण डीप क्लिनिंग करते. आता हा पुढचा व्हिडिओ संध्याकाळचा आहे, हनुमान जयंतीच्या दिवशीचा संध्याकाळचा आहे. ही आहे आमच्या दुसऱ्या गावातली पालखी, जी पहिल्यांदा आमच्या गावात एंट्री करते. अशी प्रथा आहे आमच्या गावाची की ती त्यांच्या गावातली पालखी पहिली आमच्या गावात येते, आमच्या गावातली पालखी पहिली त्यांच्या गावात जाते. हे आहे आमच्या हनुमानाचं मंदिर, आमच्या गावातलं. कळस बघा किती छान सजवलं, आणि मंदिर पण किती छान सजवले बघा, किती छान दिसतंय. ही इथे पालखीची पूजा करत होते. पूजा करून घेतली, कारण मग रात्रीचं पुन्हा जायला मिळालं नसतं, म्हणून मग पूजा करून घेतली. देवळाच्या समोरच आले आणि तिथे पूजा करून घेतली. ही परंपरा आमच्या गावाची खूप पिढ्यानं पिढ्या चालत आलेली आहे. पिढ्यानं पिढ्या चालत आलेली ही परंपरा आहे की त्यांची पालखी आमच्या गावात पहिली फिरणार आणि आमची पालखी मग त्यांच्या गावात पहिली फिरणार, अशी परंपरा आहे ती चालत आलेली. मग आम्ही पालखीची पूजा झाली आणि मग देवळात आले. हे आहे आमच्या हनुमानाचं मंदिर, छान असं सुंदर मंदिर आहे. मग तिथे पूजा करून घेतली, गर्दी होती पूजेला. किती गेले किती संपले भरारा, तुझ्या परिणामाचा रे अजून दरारा, तुझ्या परिणामाचा रे अजून दरारा. हे धावत ये लवकरी आमखानो रे हैरान, तुमखान बोला बोला जय जय हनुमान. त्यांची पालखी आमच्या गावात एंट्री करतानाची आहे, पण ती पण वाजतच आली. छान छान वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं बघून.